नवी मुंबईकरांच्या काय भावना आहेत। मला वाटतं इतक्या किलोमीटर चालून आल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये या घटनेनंतर काय राग आहे तो शांततेच्या मार्गाने सुद्धा किती तीव्रपणे पोहोचवला जातो हे नवी मुंबईकर म्हणून आपण आज परत एकदा सिद्ध केलंय। त्या दिवशी राजू दादांना घेऊन आम्ही घरी सुद्धा गेलो होतो आणि त्याच दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी बँड्राला बैठक होती। त्या बैठकीमध्ये सुद्धा राजू दादा आणि मी हा विषय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घातलेला आहे। उज्ज्वल निकमांची नियुक्ती निश्चितच होईल, पण आज जो लढा आपण सगळ्यांनी सुरू केला गेल्या काही दिवसांपासून, या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। आणि या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून, या कुटुंबातले सदस्य म्हणून आणि अक्षताचे भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही कायमस्वरूपी आपल्या सोबत आहोत, या लढ्यासोबत आहोत। आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातूनही राज्यस्तरावरती या विषयाचा जो काही पाठपुरावा असेल तो सुद्धा लवकरात लवकर करून, त्या दिवशी मी अक्षताच्या सगळ्या कुटुंबालाही सांगितलं की आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला लवकरच या नवी मुंबईत येतील आणि तोच धीर, तोच दिलासा भाऊ म्हणून जो दिला पाहिजे तोच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला नक्की दिला जाईल, एवढीच एक खात्री या ठिकाणी देतो। आणि अत्यंत जड अंतकरणाने अक्षताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।